तर प्राध्यापक विकास कदम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बहुजन प्रतिपालक, जानता राजा, निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमान योगी श्री श्री छत्रपती शिवराय यांना त्रिवार वंदन. आपलं भाग्य विधाते, आपल्या लातूरचं, मराठवाड्याचं नवे महाराष्ट्राचं आणि देशाचं नाव करणारे आपले आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांना अभिवादन. आपले मोठे साहेब आपल्यात अचानक गेल्यानंतर आपण पोरके झालोत वाटलं असताना आणि त्या दुःखात आपण असताना तिथून पुढे खरा आधार देणारे आपले आदरणीय सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, आज आपल्या अमित भैया असतील किंवा धीरज भैया असतील, आज खरं तर इथं खूप मान्यवर बोलणार आहेत, मर्यादा आहेत, मला पूर्ण जाणीव आहे, पण हे आपण आज झडपीच्या इलेक्शनसाठी आपण एकत्र आलो आहोत हे विसरता कामा नये. कारण जे घडलेलं आहे आता इथं आत्तापर्यंत त्या आपल्या चुका आहेत, नेतृत्वाची चूक नाहीये. नेतृत्वानं आपल्याला काय दिलंय हे आपल्याला माहिती नसेल तर शेजारच्या जिल्ह्यात जा, लांब नाही, इथं अंबाजोगाई शेजारच्या सगळ्या बीड असेल, उस्मानाबाद असेल, नांदेड असेल या जिल्ह्यात जा, त्या लोकांना विचारा की तुम्हाला काय हवंय. तर ती लोक म्हणतील पहिल्यांदा तर आम्हाला देशमुख परिवारासारखे नेते हवेत, आम्हाला लातूर सारखं शिक्षण हवंय, आम्हाला लातूरच्या शेतकऱ्यासारखी सदनता हवी, आम्हाला लातूरच्या लोकांसारखं वातावरण सुरक्षितता आम्हाला हवी, आम्हाला लातूर सारखी प्रगती हवी. हे कोण म्हणतील? आजूबाजूचे म्हणतील. तेव्हा आपल्याला कळल, कारण आपल्याकडं काय आहे हे आपल्याला जाणीव नाहीये. आपण आज एवढं असतानाही आपल्याला एकच दिसतंय आपल्याकडे 99 गोष्टी आहेत आणि आपल्याला एक गोष्ट नसेल ते दिसते, पण 99 गोष्टी आपण विसरत चाललोत, म्हणून आपल्याकडे मागायला काळात काही चुका झालेल्या आहेत. ती चूक सुधारण्यासाठी आपण आज एकत्र जमलो आहोत. आता वेळ कमी आहे आपल्याकडं. आज 5 तारीख आहे, उद्या 6 आहे आणि आपल्याला 7 तारखेला संध्याकाळपर्यंत वेळ आहे. त्यासाठी आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी तळमळ करायची, मागलं जे चूक झालेली आहे ती भरून काढायची, पण ती साधी भरून नाही काढायची, आता मोठ्या भरकानं भरून काढायची. जे लातूरच्या लोकांनी केलं काल 70 पैकी 47 जागा देऊन, ते तर तोडकं होतं. तिथंही काही चुका झालेल्या आहेत, त्या चुकाही आपल्याला इथं दुरुस्त करायच्यात आणि इथं पूर्णच्या पूर्ण जागेवर पंजाचे लोक आले पाहिजेत. हे आपल्याला यासाठी वेळ काढावा लागणार आहे. स्वस्त होतंय आहे सगळं म्हणून जमणार नाहीये. मुळात एक लक्षात घ्या की बोलायला खूप आहे सर. आज आता कुठलं बोलायचं, दिल्लीपासून आपल्या तांदूळजापर्यंत या स्टेजपर्यंत जर बोलायचं तर आपल्याला हे जे राज्यकर्ते झालेत यांचं निगेटिव्ह जर बोलायचं असेल तर दिवस कमी पडतो, तेवढाही वेळ आपल्याकडे नाही. आज आपण केलेले विकास कामं सांगायचेत तरी देखील आज मला वेळ पुरणार नाही. परंतु विरोधकांना खूप सोपं झालेलं आहे, त्यांना विकास कामही सांगायचे नाहीत. आपल्या 100 हजारातल्या 2 चुका जर असतील तर त्या 2 चुका सांगायला त्यांना वेळ आहे आणि त्या 2च चुका तुमच्या आमच्या ध्यानात राहायला लागल्यात. आज तुम्ही बघा सगळ्यांकडे 5G चालतंय, मोबाईल आहे, सगळ्यांकडे YouTube आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. तुम्ही फक्त ह्या विरोधकांचे भाषणं काढा. तुम्हाला त्याचा बोललेला वेळ असेल 100%, तर त्या 100%मध्ये ते 98% काय म्हणतात तर फक्त देशमुख परिवारावर टीका, बाबळगाववर टीका, कारखान्यावर टीका, बँकेवर टीका आणि चुकीचे नेरेटिव्ह गावोगावी लोकात पसरवलेले, जे या परिवारापासून लांब आहेत, जे सर्वसामान्य लोक आपलं घर भलं आपण भलं या व्यस्त शेड्यूलमध्ये आहेत, त्यांच्याकडे हे नेरेटिव्ह पसरवलं गेलेलं आहे आणि याला काही लोक बळी पडलेले आहेत. हेही आपण सुधारलं पाहिजे की हे नेरेटिव्ह हाणून पाडलं पाहिजे. मला एक कार्यकर्ता नडला, काय लावलं रे तू असं तसं काहीतरी वेगळ्या भाषेत बोलायला लागला आणि मग त्याला मी एवढंच म्हणलं, बरं भाऊ तुझं खरं आहे, माझं चूक आहे. मग आता असं कर, तुझं 2014 पासून तुझी सत्ता आहे, तुझा मुख्यमंत्री आहे 2014 पासून, बरोबर आहे, तर फक्त तू एवढंच सांग मला. पण ते सांगताना आपण रेशो असं ठेवू, मी 10 गोष्टी सांगतो, तू 2 गोष्टी सांग, म्हणजे बरोबरी माझ्या 10 गोष्टीची आणि तुझ्या 2 गोष्टीची. मी जर 10 गोष्टी सांगितल्या आणि तू जर 3 गोष्टी सांगितलास तर तू जिंकलास. मी म्हणलं फक्त मुख्यमंत्री म्हणून तुमच्या फडणवीस साहेबांनी घेतलेले निर्णय सांग. मी पण सांगतो विलासराव देशमुख साहेबांनी काय काय निर्णय घेतले, आणि मी 10 सांगितल्यावर तू 2च्या ऐवजी 3 सांगितलास तर तू जिंकलास. त्या गोष्टीला तो तयार झाला नाही. मी तिथंच बसून होतो. हे आपल्या साहेबाचं काम आहे.
मुख्यमंत्री म्हणून किती निर्णय घेतले सांगता येत नाही. 2014 पासून सत्तेत आहेत, परंतु आपण बघताय की ग्रामीण भागाला ते लष्करी आळी अमेरिकेतून फोनवर दिलेलं अनुदान असेल, आपण ABCD 5वी पासून शिकलोत, आता लेकरं 1ली पासून शिकतायत. 6 वेळेस शिवजयंती कधी आपल्याला माहिती नसायची, सुट्टी कधी मिळायची नाही. हे सगळे निर्णय विलासराव देशमुख साहेबांनी घेतलेले आहेत आणि यामुळं आपण साहेबांचं नाव राज्यभर झालेलं आहे. आज आपल्याला बाहेर गेल्यानंतर सगळ्यांना जाणवलं असेल, आपले कपडे कसे असू द्या, परंतु मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आपलं जरा नाव सांगता सांगता लातूर सांगण्यात आलं तर पुढचा माणूस आपल्याला आदर देतो, आपल्या चेहऱ्याकडे बघतो. खरं आहे का? लातूर म्हणल्यानंतर आदरानं बघितलं जातं, सभ्य आणि हुशार लोक म्हणून पाहिलं जातं. हे आपल्या याचं श्रेय कुणाला जातं? बरेच जण म्हणतात लातूरच्या यशाचं श्रेय काय, तर मी म्हणतो लातूरची सत्ता ही फक्त एकमुखी आहे आणि ती देशमुख परिवाराकडे आहे. ह्याच गोष्टीमुळे आपण प्रगत आहोत. आज आपले शेतकरी सदन झाला, शैक्षणिक क्षेत्र सुधारलं, शेतकरी सुधारणा झाला, सगळ्यांचे लेकरं लातूर सारख्या शहरांनी शिकायला आले, शिक्षण क्षेत्राला आधार दिला. मी स्वतः शिक्षण क्षेत्रात काम करतोय. शाळा असेल, कॉलेज असेल, कोचिंग क्लास असेल, हॉस्टेल असेल किंवा कुठेही शिक्षण क्षेत्राशी रिलेटेड दुकानदार असेल, सगळ्यांना राजाश्रय जो दिलेला आहे ते आपल्या साहेबांमुळे आपल्याला मिळालेला आहे आणि म्हणून आपली प्रगती होते. आज मी काही दिवस अपडाऊन केले सर उस्मानाबादवरून. उस्मानाबादला भोसले हायस्कूलला मी परमनंट होतो. 300 पेक्षा जास्त लोक अपडाऊन करायचे, पण त्या 300 मधले 200च्या जवळ लोक हे उस्मानाबादचेच होते. आणि मग मी त्यांना विचारायचं, काय तुमचं गाव कोणतं आहे? उस्मानाबाद. तुमची नोकरी कुठं आहे? उस्मानाबादला. आणि मग तुम्ही लातूरला काय अपडाऊन करताय? तर म्हणले आम्ही लेकरांना शिक्षणासाठी आणि सेटल होण्यासाठी म्हणून लातूरला प्लॉट घेतलेला आहे आणि ते घर तिथं, नोकरी तिथं, पण अपडाऊन लातूरहून करतायत. आज आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं की लातूरला मी प्लॉट घ्यावा, प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे आपल्याला मिळाले, त्याच्यामुळे इथं बसलेल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, 4 गोष्टी आपण विसरायच्या नाहीयेत. 4 गोष्टी. एक म्हणजे आपल्याला मिळालेलं इथलं चांगलं वातावरण आणि सुरक्षितता. दुसरं शिक्षण. तिसरं आपली शेतकऱ्याची आर्थिक उन्नती. आणि या सगळ्या गोष्टीवर म्हणजे हा पाया आहेत आणि याचा टेबल म्हणजेच आपला लातूर जिल्हा आहे आणि याचं सगळं श्रेय हे आदरणीय साहेब दिलीपराव देशमुख साहेब, आज अमित भैया आणि धीरज भैया दोघंही स्टार प्रचारक म्हणून आपल्या जिल्ह्यात फिरतायत. तर माझी विनंती आहे सगळ्यांना की सगळ्यांनी वेळ काढा. आज 2-3 दिवस सगळ्यांनी प्रयत्न करा. आपल्याला सवय झालेली आहे, कारण आपल्या इथं काँग्रेस येतच असतं जर इलेक्शनला. आपण ह्या भ्रमात राहू नका, सगळ्यांनी वेळ काढा, कारण आपल्याला काय दाखवायचंय ते जे लातूर शहरातल्या लोकांनी दाखवलंय. लातूर शहरातल्या लोकांनी दाखवलं तर त्यावर काय प्रतिक्रिया येते? लातूर मधले लोक सुशिक्षित आहेत. उद्या जर आपलं हे खेड्यातलं आपल्या मनासारखे रिझल्ट लागले नाहीत तर हेच लोक काय म्हणतील? लातूर शहरातले लोक कोण होते? सुशिक्षित होते. मग खेड्यातले कोण होतील? अशिक्षित होतील. मग हे आपल्याला ऐकायचं का? उलट साहेबांनी, देशमुख परिवारानं खरं कार्य कुठं आहे लातूर शहरापेक्षा 10 पट कुठं आहे? ग्रामीण भागात. तर त्यासाठी आपण पण प्रयत्न केले पाहिजे. शहरामध्ये एक गोष्ट झालेली आहे की भरपूर उमेदवार होते, कोणी हाऊस म्हणून, कोणी करिअर म्हणून उभारले इलेक्शनला आणि कोणी 500-600 मतं घेतले आणि आपण पण माझा जवळचा आहे, माझा गाववाला आहे, माझा पाहुणा आहे, मग माझं 1 मत देऊ असा काहीतरी विचार केला काही जणांनी आणि काही लोकांनी मतं खाल्ले. पण ते सगळे मतं कुणाचे होते? तर ते सगळे मतं काँग्रेसचे होते. आपल्याला ग्रामीण भागामध्ये ही चूक करायची नाहीये, कारण 5-6 पॅनल आहेत, प्रत्येक गावात 1-2 उमेदवार आहेत. तर माझा गाववाला आहे, माझा मित्र आहे, माझा पाहुणा आहे, माझा भावकी आहे, त्याला खुश करण्यासाठी आपण एक बटन दाबताल, पण याचा परिणाम राज्यभर होणार आहे हे विसरू नका. आपल्या ओळखीला, लातूरच्या अस्मितेला होणार आहे हे विसरू नका. आपल्याला मोठ्या फरकानं हे सगळं लातूर जिल्ह्यातले सीट आणि त्यातल्या त्यात आपला हे तांदूळजा गट म्हणजे साहेबांचा लाडका आहे. मला वाटतं बाबाळगाव पेक्षाही जर जास्त प्रेम मोठ्या साहेबांनी, या साहेबांनी आपल्यावर केलं असेल तर ते कुठं केलेलं आहे? तांदूळजा गादवड या गटावर. तर तसाच रिझल्ट यावा माझी ही विनंती आहे. आणि सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे, खरं तर साहेब उमेदवार डिक्लेअर झाले त्या दिवशीच आपण 50% हे इलेक्शन जिंकलेलं आहे. अत्यंत सुशिक्षित लोकात राहणारे आणि तरुण असे 3ही उमेदवार आपल्याला दिलेले आहेत. पंचायत समितीच्या शरूताई असतील, महेश भैया असेल किंवा आपले श्रीकांत बाळू भैया असेल, या सगळ्यांना मतदान करावं आणि जास्तीत जास्त मतांना निवडून आणावं ही विनंती करतो. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. हॅलो, धन्यवाद सर.
अमित भाई यांची जवळ्यामध्ये सभा झाली. कदम सर, आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहात, तर अमित साहेबांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना अतिशय महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला.